नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. चैत्र नवरात्र उत्सव 2024 मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू 9 दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या 9 दिव्य रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीचे 9 वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्र वर्षातून 4 वेळा येते. त्यापैकी एक शारदीय नवरात्री, एक चैत्र आणि 2 गुप्त नवरात्री आहेत. चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत 2024मध्ये चैत्र नवरात्री कधी सुरू होत आहे हे जाणून घेऊया. चैत्र नवरात्र ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि या सणाला वसंत नवरात्री असेही म्हणतात. चैत्र नवरात्र उत्सव 2024 मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू 9 दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवादरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या 9 दिव्य रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार पूजा केली जाते. यावेळी चैत्र नवरात्र कधी आहे आणि कलशाची स्थापना कोणत्या वेळी केली जाईल ते जाणून घेऊया. नवरात्रीत 9 दिवस खूप शुभ असल्याचे असे मानले जाते. या दरम्यान कुठलेही शुभकार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात. कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते. म्हणून या दिवसाचे खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीत हवन, पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. या दरम्यान 4 नवरात्र ऋतूच्या संधी काळात असतात. अर्थात या दरम्यान हवामान बदलते. या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वतःला कमजोर जाणवतो. मनाला पूर्वीप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी व्रत करतात. नवरात्री कलश स्थापना विधी. चैत्र नवरात्री उत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थानाची स्वच्छता करावी. नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे. कलशावर रोळी घालून स्वस्तिक बनवावे. त्यानंतर कलशावर तांब्याचे पाने व नारळ ठेवावा. 9 दिवसाचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केली पाहिजे. 9 दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे, फुले, मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करावी. दुर्गेच्या 9 रूपाची नावे: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री असे दुर्गेच्या 9 रूपाची नावे आहेत. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.